नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनुश्री मामा या चॅनलमध्ये. छातीमध्ये एवढं चमकत होतं ना की असं वाटत होतं की आता जीव निघून जातो की काय. पण असो, सकाळी मी पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते. तुम्हाला गोष्ट सांगते या थोडक्यात. तर एका सोसायटीमध्ये बाई पांढरी साडी घालून उभारली होती. म्हणजेच नवरात्रीच्या 9 साड्या बायका घालतात, ज्याच्याकडे आहे ते घालतात. माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातलीच नाही. तर तेवढ्यात मला म्हणते की काय ग, तुझ्याकडं काय साड्या असतात का नसतात, रोज एक अन दोन ड्रेसवर दिसती. मला ना त्या काकूंना एकच सांगायचं आहे की काकू, प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसती. तुम्ही 9 काय 10 साड्या सुद्धा खरेदी करू शकतात, कारण की तुमच्याकडे तेवढं बजेट असू शकतं. कारण की प्रत्येकाची लाईफ हे वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं असं एखाद्याला टोचून नाही बोलावं. असं काकू तसं बोलल्या, पण माझ्या मनाला का लागलं देव जाणे. परत मनाला बोलले की लोक बोलतच असतील, कारण की चलायचं, लोक बोलणारे असतात, आपण सहन करणाऱ्यानं सहन करायचं. तर घरी आले पाणी घेऊन आल्यानंतर वांगीची भाजी करायची होती. नवरोबाला फोन करून विचारलं, 2च वांगी आहेत, भाजी कसं करायची, खायला तर आपण 3 जण आहेत. ते म्हटले, एक वांगं जरी असलं ना आपण वांग्याची भाजीच कर, कारण की त्यांना वांग्याची आमटी खायला खूपच आवडते. म्हणून त्यांच्यासाठी मी वांग्याची तर थोडासा रस्सा करून घेतलेला आहे. जरा पातळच करते, कारण की भात बनवायचा म्हटलं ना की वांगीची भाजी जरा पातळच करावी म्हटलं. मग वांगीची भाजी ही पातळ केलेली आहे. तुम्ही बघू शकता वांगीची भाजी झालेली आहे. वांगीची भाजी तर झालेली आहे, पण इथे बाळ बघू शकता तुम्ही रुसून बसलेलं आहे. मम्मी पटकन इडली बनव, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. लेकरानं मागितलं आणि मी नाही, असं कधीच झालं नाही. पटकन त्याच्यासाठी इडली बनवलेली आहे. मी इथे इनो वापरला नाही, कुठला सोडाही वापरला नाही, कारण की त्याच्या पोटाचा थोडासा वेगळा इश्यू आहे. त्याच्यामुळं मी इथं बिगर सोडा आणि इनो टाकताच मी बनवलेली आहे इडली. तर चला मग, कधी येता जेवायला, नंतर भेटू, बाय.